नमस्कार मित्रांनो, कशा आहात? ऑल गुड. तर आज आपण आहे ना, थोडं शेअर मार्केटबद्दल आहे ना, थोडं समजून घेणार आहोत, की हे एक्झॅक्टली शेअर मार्केट आहे काय? वर्क कसं होतं? त्याच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया, की आता जर बघा की हा शेअर मार्केटमध्ये ना तुम्ही बाय आणि सेल करू शकता. म्हणजे एखादी कंपनी आहे, जसं की आता टाटा ही एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचे तुम्ही शेअर्स खरेदी केलं. आता कंपनी ज्यावेळेस उभी होती ना, त्यावेळेस कंपनीमध्ये इन्व्हेस्टर असतात आणि कंपनी हे कंपनीचे 50% जे शेअर 50% जे शेअर्स असतात, हे कंपनीच्या ओनरकडे असतात. का? कंपनीच्या ओनरकडे 50% शेअर का असतात? कारण एखादा डिसिजन घेताना हा कंपनीचा ओनरच घेणार. का? कारण जे लोकांनी शेअर्स बाय केले त्याच्यापेक्षा जास्त जी इक्विटी असते ही त्या कंपनीच्या ओनरकडे असते. म्हणून त्या कंपनीचा जो डिसिजन घेणार आहे ना, तो डिसिजन हा कंपनीचा ओनर घेतो. ठीक आहे. याच्यामुळे कंपनीच्या ओनरकडे 50% ची इक्विटी असते आणि अदर दॅन जे रिमेनिंग आहेत 50% ते त्यांचे जे इन्व्हेस्टर आहेत की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात, ते त्यांच्यापाशी असतात. मग आता यांच्यासाठी आहे ना प्रॉफिट शेअरिंग होती कशी? आता सपोज कंपनीमध्ये जे काही प्रोडक्शन होतं, ठीक आहे. त्या प्रोडक्शनमधून जे काही प्रॉफिट जनरेट होतं ना, तर त्या प्रॉफिटचा जे काही 50% किंवा 47 जो काही पर्सेंटचा जो काही भाग आहे, तो वाला भाग जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये तो शेअर केला जातो. ठीक आहे. आणि रिमेनिंग 50% जो काही आहे झालेला प्रॉफिट, तो कंपनीच्या ओनरकडे राहतो. तर अशा पद्धतीने कंपनीचे जे शेअर्स असतात, जे काही इक्विटी असतात, तर अशा पद्धतीने शेअर केली जाते. आता हे कळालं कंपनी आणि कंपनीचा ओनर आणि इन्व्हेस्टर अशाने कंपनी बनते. ठीक आहे. मग जे लोकांनी शेअर्स अबो 50% जे रिमेनिंग जे लोक आहेत ज्यांनी ते शेअर्स विकत घेतलेले ते लोक शेअर्स दुसऱ्या लोकांना पण विकू शकतात. ठीक आहे. जे ते ज्यावेळेस सेल करतात त्यावेळेस आपण आपण त्यांना बाय करतो. आणि मग त्या लोकांनी ज्यावेळेस ते सेल केले त्याच्यानंतर आपण ते जे सेल केलेले जे स्टॉक्स आहेत, ज्या काही क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी आपण बाय करतो. आपण बाय करून त्या क्वांटिटी काही दिवसाकरता, काही हप्त्याकरता, काही महिन्याकरता किंवा काही वर्षाकरता ते आपण होल्ड करतो. मग आता ते आपण तो होल्ड करतोच. मग होल्ड केल्यानंतर ते आपण कधी सेल करणार म्हणजे विकणार कधी? जोपर्यंत एखादा स्टॉक आपण ₹5 प्राइसला घेतलेला आहे, जोपर्यंत तो ₹7 किंवा ₹10 जात नाही, म्हणजे त्या घेतलेल्या स्टॉकमध्ये आपल्याला काही ना काहीतरी प्रॉफिट जोपर्यंत भेटत नाही, तोपर्यंत तो वाला स्टॉक आपण काही सेल नाही करणार. कारण एखादा बिझनेस किंवा एखादा धंदा हा कोणीही लॉसमध्ये जाऊन करत नाही. कारण प्रत्येकाची अपेक्षा असते, की मला काही ना काहीतरी याच्यातून प्रॉफिट झाला पाहिजे. किमान मी लॉसमध्ये तरी नाही गेलो पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो क्वांटिटी होल्ड करतो आणि जे काही घेतलेले स्टॉक्स आहेत ते आपण होल्ड करतो काही महिन्याकरता किंवा काही दिवसाकरता आणि जसं प्रॉफिटमध्ये गेलं त्याच्यानंतर आपण तो सेल करून टाकतो. मग तुम्ही सेल केला, तुम्हाला जो प्रॉफिट झाला तो घेतला. पण तुम्ही एखाद्या स्पेसिफिक प्राईसवरती सेल केलेला असेल ना, की ₹20 किंवा ₹10, ₹15. मग तिथं सेल केल्यानंतर आणखी कोणीतरी इन्व्हेस्टर असतात, की ते घेण्यासाठी. कारण त्यांचा काहीतरी फंडामेंटल अनालिसिस किंवा त्यांचा काहीतरी अभ्यास काहीतरी वेगळा असू शकतो त्या कंपनीबद्दल. म्हणून ते लोकं त्या स्टॉकला विकत घेतात आणि विकत घेतल्यानंतर मग ते त्या पद्धतीने त्यांची जशी रिस्क आहे त्या पद्धतीने ते होल्ड करतात. तर हा सगळा काही सिनेरिओ जो आहे ना, तर तो आहे शेअर मार्केटचा.
ठीक आहे. ते कंपनी कशी असते, त्यामध्ये किती इन्व्हेस्टर असतात किंवा कंपनीच्या मालकाची मालमत्ता जो आहे, जी कंपनीची टोटल मालमत्ता आहे, याच्यावर किती % कंपनीच्या ओनरचा हक्क असतो, इन्व्हेस्टर किती असतात, ह्याच्यातले प्रॉफिट शेअरिंग कशी होती, डिव्हिडंड काय असतो, ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजल्या. ठीक आहे. तर मग आता आपल्या इंडियामध्ये जर विचार करायला गेला तर इंडायसेस आहेत. जसं की निफ्टी 50 आहे, बँक निफ्टी आहे, MIDC निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे. तर हे मोठे मोठे इंडेक्स आहेत आणि ह्या इंडेक्समध्ये मल्टिपल कंपन्या मर्ज आहेत. जसे की निफ्टी 50मध्ये मॅक्झिमम 50 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये ICICI आली, TCS आली, अदानी पॉवर आला, अदानी पोर्ट आला, रिलायन्स आली. तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, परत केमिकलच्या कंपन्या आल्या, परत त्या अशा कंपन्या त्याच्यामध्ये येतात. तर तो बनलेला असतो इंडेक्स. जशा त्या कंपन्या मुवमेंट करतात, तर त्याच पद्धतीनं हा आपला इंडेक्स मुवमेंट करतो. का? इंडेक्स हा बनलेला कशामुळे, ज्या त्या 50 कंपन्या आहेत, त्याच्यामुळेच तो इंडेक्स क्रिएट झालेला आहे, त्याला असेंबल करून. तर ज्या ह्या 50%चा जो काही इम्पॅक्ट असेल, तोच इम्पॅक्ट आपल्याला बँक निफ्टीवरती दिसणार आहे. मग आता तो ॲक्च्युली इम्पॅक्ट तुम्ही शोधून कसं काढणार? तर त्या 50 कंपन्या ज्या आहेत, त्या कंपन्यामधल्या कुठल्या कंपनीची जास्त भागीदारी आहे, त्या कंपन्या तुम्हाला पहिलं स्टार्टिंगला साईडला काढावं लागेल. ठीक आहे. मग त्या कंपन्या, आता ठीक आहे की आपण एक फॉर एक्झाम्पल 5 कंपन्या आहेत, जसे की रिलायन्स एक आहे, एक TCS आहे, एक अदानी पोर्ट आहे आणि एक इन्फोसिस आहे आणि एक रिलायन्सचे अजून कुठले तरी आहे किंवा एक ग्रीन एनर्जी. तर ह्या 5 धरल्या. ठीक आहे. आता हे 5 आहेत. इंडेक्स हा टोटली 100% बनलेला असतो. पण ह्या 5 कंपनीची जी व्हॅल्यू आहे त्या इंडेक्समध्ये, ही अबोव्ह 75% आहे. म्हणजे कुणाची 15% आहे, तर कुणाची 12% आहे, किंवा कुणाची 16-17% आहे, किंवा कुणाची 7-8-7% आणि जे दुसऱ्या जे रिमेनिंग जी 45 कंपनीज, त्यांची व्हॅल्यू 1%, 2%, 3%. तर ह्याच्यावरून आपल्याला असं समजून येते की मेजर जो भाग आहे ह्या 5 कंपनीकडे आहे. तर आपल्याला त्या 5 कंपन्यांवरती फोकस ठेवायचा आहे. कारण जो त्या 5 कंपन्यांचा जो काही मुवमेंट असेल, जो काही इम्पॅक्ट असेल, तोच आपल्याला मेन इंडायसेसवर दिसणार आहे. तर तुम्हाला कळालं की इंडायसेस बनला कसा, असेंबल झालं कसं, त्यात किती कंपन्या ॲड झाल्या त्याच्यामध्ये, आणि कुठल्या कंपन्यामुळं की त्या इंडस्ट्रीजवर कसा इम्पॅक्ट होतो, काय काय मुवमेंट येतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, तर आपण कंपनी काय असते, त्यात इन्व्हेस्टर काय असतात, किती जण इन्व्हेस्ट करू शकतात, ती कंपनी कोणाच्या मालकीची असते, किती % असू शकते, आणि त्याच्यानंतर आपण स्टॉक्स हे शिकले, किंवा एखादा शेअर कसा बाय करतो किंवा कसा सेल करतो, आणि कोणी जो इन्व्हेस्टर असतो तो कधीच लॉसमध्ये आहे ना, हे नाही करत. पण शेअर मार्केटमध्ये आणखी खूप काही ट्विस्ट येतील, जसे मी आणखी व्हिडिओ बनवेल, तुम्हाला समजून जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे, की ती गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे, किंवा की थोडं डीपमध्ये समजून घ्यायचं आहे, तर तुम्ही कमेंट करा. आपण याच्यावरती आहे ना व्हिडिओ बनवूया. थँक्यू. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.